एकदम सोपी आणि पटकन होणारी अशी ढबू मिरचीची भाजी त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते. मी आज काय स्वयंपाक केलेला आहे. तर इथं मी आपल्या कालू आणि जग्गूसाठी मोठ्या मोठ्या भाकरी केलेल्या आहेत त्या, आणि ही मटकीच्या डाळीची आमटी आहे. कारण एका सुक्या भाजीने पोट भरत नाही. तर इथं कैरीला मी हळद मीठ लावलेली आहे आणि आज ही ढबू मिरचीची भाजी तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. ही चपात्या आहेत. तर 2 माणसाचा स्वयंपाक आहे हा. तर मग आता चला आपण सुरुवात करूया. शिमला मिरची कशी करायची करते मी ती. तर सगळ्यात अगोदर इथं चिरा पाडून घेतलेले आहेत मी ह्या ढबू मिरचीला. तर त्यानंतर मग इथं मी लसूण, आलं आणि थोडंसं लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतली ठेचून, हळद, चवीनुसार मीठ, आणि त्यानंतर मग इथं मी घरचं काळं तिखट आपलं जे केलेलं आहे ते घेतलेलं आहे 1 चमचा. मी म्हणजे 2दा अर्धा घेतलं आहे. लाल मिरची पावडर घेतली थोडीशी, आणि परत मग आता इथं भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे मी 3 चमचे. तर इथं भाजून मी एकदमच ठेवत आहे. तर किती घ्यायचं तर आपल्या मिरचीच्या हिशोबाने घ्यायचं. इथं 5-6 मिरच्या आहेत त्या. तर थोडंसं पाणी टाकलं आहे मी. तर वाटल्यास तर तुम्ही थोडंसं तेल टाकू शकता, पण तेल आपल्याला होता होईल तेवढं तेलाचा कमी वापर करायचा. आणि आता ह्या मिरचीमध्ये मी भरून घेतलेलं आहे बघा. थोडंसं तेल टाकलं आणि मग डायरेक्ट मिरची टाकून मग घेतलेली आहे मी. तर आपण काही जास्त झंझट करीत बसत नाही कुठल्या कामाचं, कारण आटास केला ना मग आपल्याला वेळ लागतो, आणि वेळ लागला की मग आपल्याला मग कधी मूड कधी जाईल असं कामाचा होत नाही. म्हणून पटकिनी करायचं कुठलंही काम, विचार करायच्या जसं डोक्यात आलं की करायला घ्यायचं, म्हणजे पटकीनं होतो आणि आपल्याला कंटाळा येत नाही. आणि करीत राहायचं, फक्त करीत राहिल्याने काय होतं की आपल्याला शिकायला भेटतं, टाईम भेटतो, चव आपल्या हाताला येत राहते. तर 5 मिनटं मी झाकून ठेवलं, 2-3 वेळा 5-5 मिनटाला बघितलं. पटकीनी होते मिरची, टाईम लागत नाही. तुम्हाला पाहिजे तर थोडासा पाण्याचा शिपका देऊ शकता, पण ही तर कोवळी मिरची असल्यामुळे जरूरत वाटली नाही. तर चांगली वापरलेली आहे आणि चवीला म्हणेल तर एकदम छान अशी लागते चपाती बरोबर. तो छोटासा व्हिडिओ आहे, आवडला तर लाईक करा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.